आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे नकोय मला इथे. मला इथे ही नकोय. हिला इकडून जायला सांगा आधी. हिला जायला सांगा इकडला. का आले इथे? अरे काय झालं बाळा? आई ओ बाळा काय झालं? शांत हो ना बाळा. काय बघू मला माझ्याकडे बघ. अगं बाळा काय झालं? श्रेयस बरं आहे ना ग? आणि अगं बाळा तुझ्या डोक्याला काय लागलंय? राजा सांग ना मला काय झालंय? आई श्रेयसला मी त्याच्या डोळ्यासमोर नकोय. आई तो माझ्यावर खूप चिडलाय. तो मला म्हणाला आराध्या तू माझ्या आयुष्यातून निघून जा. तो एवढा चिडला होता, एवढा पॅनिक झाला होता की सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकत होता. त्याने रागात एक ग्लास उचलला आणि मला फेकून मारला तो. आई काय करू सांग? अरू हे सगळं खूप भयंकर आहे अगं. मला ना वेगळीच भीती वाटते. अरू तू शांत हो बाळा. मला नीट सांग कसली भीती वाटते? आई या सगळ्या प्रकरणामुळे त्याचा संशय पक्का झाला तर आपण काय करायचं? त्याने आपल्याला घरातून काढून टाकलं तर आपण कुठे जायचं? अगं आपली अवस्था आता इकडची ना तिकडची उरली. आजवर एवढी मेहनत घेतली ती सगळी वाया जाईल. आपला उद्देश पण वाया जाईल. आई ती यशोधरा जिंकेल. सांग ना आपण काय करायचं? नाही बाळा नको रोज. हे बघ अरू तू पांटेस ते चुकीचं नाहीये बाळा. खरंच चुकीचं नाहीये. पण तू अशी नको ना खचून जाऊस बाळा. हे बघ देवाने समोर संकट उभं केलंय की नाही? हो ना. मग देवच ह्याच्यातून मार्ग दाखवेल बाळा. तू रडू नकोस. तू बरोबर बोलतेस आई. अगं तू असा अचानक कुणाला फोन लावतेय? निखिलला. एक शेवटचा प्रयत्न. हॅलो निखिल. मला तुला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. मी लोकेशन पाठवते. आराध्या हे काय झालं? काही नाही. माझ्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या जखमेपेक्षा ही जखम खूप लहान आहे. आराध्या? हो मी आराध्याच. पण तुझ्या समोर उभी असली तुझी जुनी मैत्रीण नाही तर श्रेयसची बायको आराध्या श्रेयस सरनाईक. पण तू कोण आहेस? नक्की काय म्हणायचंय तुला? म्हणजे माझ्या समोर जो उभा आहे तो 4 पैशांसाठी स्वतःला विकणार स्वार्थी माणूस की इतर जेव्हा संकटात असतात अडचणीत असतात तेव्हा स्वतःला संकटात टाकून त्यांची मदत करणारा खरा मित्र? कोणाशी बोलते मी? आराध्या उगाच काही बोलू नकोस. बरी आहेस ना तू? मी बरी आहे. पण श्रेयसची कंडिशन फार बरी नाहीये निखिल. म्हणजे खरं तर तुझं अभिनंदन करते कारण तुझा आणि यशोधराचा प्लॅन सक्सेसफुल झाला. आराध्या अगं पैशाची गरज. पैशांसाठीच ना? पण त्यासाठी तू दुसऱ्याचा संसार आणि घर उद्ध्वस्त करायला निघालास. आराध्या तुझ्या आणि यशोधराच्या भांडणात मला ओढू नकोस. तू स्वतःहून मध्ये पडलायस या सगळ्यात. असं म्हणतात की जवळचा मित्र जेव्हा शत्रू होतो तेव्हा त्याच्यासारखं डेंजरस कोणी नसतं आणि तू नेमकं तेच केलंयस. आराध्या मी जे केलं त्याचं मला गिल्ट नाही असं नाहीये. पण तूच तुझ्या सुडासाठी लग्न करून त्या घरात नाही न्यायासाठी
आणि माझ्या या न्यायाच्या लढाईत मी कुठल्याही निर्दोष माणसाला त्याची शिक्षा होऊ देऊ शकत नाही. कॉलेजमध्ये असताना तूच म्हणायचास ना, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. विसरलास तू? तू हेही म्हणायचास की शॉर्टकटने मिळवलेला कमावलेला पैसा फार काळ टिकत नाही. कुठे तो निखिल? हे सगळं विसरलास तू? आराध्या, अगं मी हेल्पलेस आहे. हेल्पलेस? तू नक्की तोच निखिल आहेस ना, जो कुणावरही झालेला अन्याय सहन करू शकायचा नाहीस? आणि आज हे बोलतोयस तू? तुझ्यामुळे श्रेयसची काय अवस्था झाली माहिती? त्या दिवशी श्रेयसने आपल्याला एकत्र पाहिलं, त्याचा गैरसमज झाला, तो रागात तिथून निघाला आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला. काय? त्याला मी बघायला गेले तर काय म्हणाला माहितीये तू? त्याला मी त्याच्या नजरेसमोर सुद्धा नकोय, त्याला माझं नावही ऐकायचं नाहीये. आणि हे सगळं कुणामुळे झालं माहितीये निखिल? फक्त तुझ्यामुळे. शेवटी यशोधरा आणि तू एक गोष्ट पुन्हा सिद्ध केलीस की पैशाने माणुसकी सुद्धा विकत घेता येते. काय झालं बोल ना. लाज वाटते? बघ माझ्याकडे आणि डोळ्यात डोळे घालून सांग की तू जे केलंयस ते सगळं योग्य केलंयस. 4 पैशांसाठी तू तुझी तत्व विकलीस ना, मग आता कसली लाज वाटते तुला? तुझं इमान विकत घेण्या इतके पैसे नाहीयेत माझ्याकडे, पण हात जोडून विनंती करते, हवं तर तुझ्या पाया पडते, तुझी चूक सुधार. अजूनही एक संधी आहे तुझ्याकडे निखिल, प्लीज. तुझ्या एका चुकीमुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, कळतंय का तुला? तू कधीतरी मला तुझी चांगली मैत्रीण मानलं असेल ना, तर एकदा श्रेयसला भेटून त्याला सगळं खरं खरं सांग आणि त्याचे गैरसमज दूर कर. प्लीज निखिल, प्लीज. यशोधरा, आता श्रेयस कसा आहे? आता डॉक्टरांनी इंजेक्शन दिले, त्याच्यानंतर जरा हेच काम डाऊन, शांत आहे आता. बरं, डॉक्टर काय म्हणतायत? म्हणजे डिस्चार्ज कधी देणार? लगेच नाही, आम्हाला वाटतंय की किमान 2 दिवस तरी लागतील डिस्चार्जला. 2 दिवस? श्रेयसला लवकर बरं वाटू दे. 2 दिवस कधी निघून जातील कळणार सुद्धा नाही. कधीदा श्रेयसला घेऊन घरी जातोय ना, असं झालंय मला. ट्रू, आम्ही पण तोच विचार करतोय. बरं, मी काय म्हणतो, तू निघा, मी थांबतोय. नाही अरविंद, आज रात्री आम्ही थांबतो ना. असं काय म्हणते? सकाळपासून इथे थांबलीस तू. आता बघ ना, संध्याकाळचे 7 वाजत आले. घरी जा, फ्रेश हो, रिलॅक्स वाटेल तुला. खरंच ठीक आहे. बरे बघ, आता तर आय थिंक औषधामुळे तो झोपलाय, पण तो त्याला जाग आल्यानंतर सुद्धा तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेल. जस्ट इग्नोर द टॉपिक्स, ओके? जस्ट आस्क हिम टू कीप काम. ओके. आणि तसंच काही वाटलं तर आम्हाला फोन कर. हो, नक्की. येऊ आम्ही? हो. देवा, हे 2 दिवस म्हणजे परीक्षा आहे रे बाबा. हे 2 दिवस लवकर संपू देत आणि लवकर श्रेयस बरा होऊन घरी परत येऊ दे. गेले 2 दिवस 2 तपांसारखे गेले. आज माझा श्रेयस येणार आहे घरी. ते निघालेत आणि कधी येतील? हो ना, आले बघ. हळू हळू बाळा. धर. कसा आहे सोन्या? किती वाळलायस तू. तू तिथे ऍडमिट होतास, पण माझ्या डोळ्याला डोळा नव्हता रे. आता
आता तुला प्रत्यक्ष बघितलं ना खूप बरं वाटतं. कसा आहे सोन्या? हा? आता आलोय ना घरी, मग कशाला डोळ्यात पाणी हवंय? आजी एकदम फिट आहे तो, काहीच झालं नाही. एकदम. एक मिनिट. हा, फिट आहे पण रिकवर व्हायला अजून वेळ लागणार आहे. मला ते का ही सावकाशी सावकाशी राजा. आई आरामच करणार आहे तो आणि आम्ही आहोत. आम्ही जातीने लक्ष देणार आहोत. अगं पण आराध्य आहे ना, ती घेईल ना त्याची काळजी. आराध्य कुठे आहे? तिला सांगितलं नाहीये का श्रेयस आल्याचं? आली. व्हॉट इज रॉंग विथ यू? तुला सांगितलं होतं ना श्रेयस समोर येऊ नकोस म्हणून. तुला पाहिलं की त्याला त्रास तो कळत नाही तुला, मुद्दाम करतेस. अगं यशोधरा, तू आराध्याशी असं काय बोलतेस? मम्मा, हे नेमकं काय चाललंय? तुम्ही हॉस्पिटलमध्ये म्हणाला होता ती घरी जाऊन सगळं सांगेल. आता प्लीज तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगा काय झालंय ते. सांगणार आहे, सगळ्यांना सांगणार आहे. हिचं खूप कौतुक होतं ना तुम्हाला. चालस, सुस्वभावी, संस्कारी. सगळी नाटक आहेत. हिने फक्त तुम्हाला आम्हाला नाही आपल्या श्रेयसला फसवलंय. यशोधरा, अगं काही काळ वेळ आहे की नाही? काय बोलतीयस तू? तुला तरी कळतंय का? आम्हाला कळतंय आई, आम्ही काय बोलतोय ते आम्हाला नक्कीच कळतंय. पण आम्ही काय सांगतोय ते तू ऐक. या मुलीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. खर तरी सरनाईकांची सून होण्याच्या लायकीचीच नाहीये. यशोधरा, जरा शांतपणे आणि नीट सांग, आराध्याने असं नेमकं काय केलंय सांग ना. खर तर हिलाच विचार ना. आराध्य, तू जर आम्हाला फसवलं असतस ना तर एक वेळा आम्ही माफ केलं असतं. पण ज्याने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्याला फसवलंस. आमच्या श्रेयसला फसवलंस तू. काय ग, काय बोलतेस तू यशोधरा? आई एक मिनिट, आम्ही बोलत असताना मध्ये बोलू नकोस. तुला वाटतं ना ही खूप कमाल आहे म्हणून. ही तुझी सर्व गुण संपन्न सून आहे ना. तिचं लग्न आधी अफेअर होतं. निखिल नाव आहे त्या मुलाचं. आणि बाय द वे आई, अफेअर होतं नाही, अजूनही चालू आहे. आपल्या श्रेयसचा जो अपघात झाला ना त्याला कारणीभूत पण याच गोष्टी आहेत. श्रेयसला कळलं होतं हिच्या आणि निखिल बद्दल. त्याने मेसेजेस वाचले होते. त्याच्या मनात संशय आला, त्यामुळे तो हिच्या मागे गेला. तर ही निखिललाच भेटायला गेली होती आणि तिकडे आई ती दोघं. गॉड, आम्हाला बोलताना पण लाज वाटते पण हिला करताना लाज नाही वाटली. ते सगळं आपल्या श्रेयसने ऐकलं, पाहिलं. खूप धक्का बसला त्याला. त्याच मानसिक अवस्थेत तो निघाला आणि हा अपघात झाला. आराध्या, हे सगळं खरंय? नाही आजी, हे सगळं खोट आहे. ओ कम ऑन, फक्त गैरसमज येथे. आराध्या, म्हणजे नेमकं काय? बाबा, मी निखिलला भेटायला गेले होते हे खरंय.
पण मामा जे म्हणतायत ना आणि श्रेयसने जे काही पाहिलं ते सगळं खोटं आहे, फक्त गैरसमज आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी माझ्या डोळ्यांनी जे काही बघितलं ते सगळं खोटं आहे? आराध्या, टेंडरच्या वेळी सुद्धा मी तुला समजून घेतलं, तुला माफ केलं, पण तू तर एक पाऊल पुढे निघालीस. आपल्या रिलेशनच्या बाबतीत मी समजून नाही घेऊ शकत. चल, लग्नाआधी सुद्धा तुझा अफेअर असतं तर समजून घेतलं असतं, पण तू लग्नानंतर सुद्धा त्याला भेटत राहिलीस. तू श्रेयस, एक मिनिट बेटा, शांत हो प्लीज, शांत हो बेटा. मग हिला माझ्या डोळ्यासमोरून जायला सांगा, माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटेल नाही तर. हा हा बेटा, तुला कळत नाही काय बोलतोय तो? जस्ट गो. श्रेयस, अरे काय बोलतोयस तू? हे बायको आहे मी तुझी. बायको आहेस तू? बायको आहेस तू माझी? बायको या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? या नात्याचा अर्थ कळतो तुला? आराध्या, तुला लग्नाआधी मी सांगितलं होतं मला खोटं आणि खोटं बोलणारे सहन होत नाहीत म्हणून. आणि म्हणून तुला मी आता फायनल सांगतोय, आज आत्तापासून तुझ्यात आणि माझ्यात कुठलंही नातं नसेल. सगळं संपवून टाकलंयस तू. अक्षय, प्लीज मला माझ्या रूम मध्ये घेऊन चल. श्रेयस, सावकाश. अक्षय. श्रेयस, 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 श्रेयस प्लीज एकदा माझं ऐकून घे. श्रेयस प्लीज. निखिल आणि माझ्यात असं काहीच नाहीये. त्याला मेसेजेस सुद्धा मी नव्हते केले. तुझा काहीतरी गैरसमज होतो श्रेयस. प्लीज, मी खरं बोलतेय तुझ्याशी, माझ्यावर विश्वास ठेव श्रेयस प्लीज. बास झाला ना, बास झाला आता. आणि मुळात तू मला कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायची काही गरजच नाहीये, कारण तू मला एक्सप्लेनेशन द्यायला आणि मी ते ऐकून घ्यायला आपल्यात कुठलं नातच शिल्लक नाहीये. त्यामुळे बंद करी नाटक आता, बास झाला. आणि हा, माझ्या रूम मध्ये यायचं नाही. चल सावकाश. ऐकू आलं ना काय म्हणाला तो? तुझ्या रूम मध्ये जायचं नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. श्रेयसचा ना नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय, पण आराध्या तू काळजी करू नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आराध्या, अगं माणसांची पारख आहे आम्हाला. आजी, बाबा, निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवलात. आराध्या, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, पण लवकरात लवकर श्रेयसचा गैरसमज दूर करायला हवा. मी काय म्हणतो, त्या निखिलशी एकदा बोलून? नाही बाबा, मी त्याला भेटून आले, बोलले मी त्याच्याशी. मला नाही वाटत आता या सगळ्याचा काही उपयोग होईल. असं का म्हणतेस तू? कारण आजी, हे सगळं करण्यासाठी त्याला कोणीतरी पैसे दिलेत, म्हणून तो हे सगळं मुद्दाम करतोय. पण आराध्या, असं कोण का करेल? तुम्हा दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून कोणाचा काय फायदा होणार आहे? हो ना, या दोघांमध्ये दुरावा यावा असं कोणाला वाटेल? आणि आपल्या घरातलं असं कोणी नाही करू शकणार. आपल्या घरात असं कोणी खरंच नाहीये. एक व्यक्ती आहे, यशोधरा. पण हे लग्न जुळवण्याचा आटापिटा तिनेच केलाय, मग ती असं का करेल?
आराध्या, मला तरी वाटतं की तू धीर सोडू नकोस. काय श्रेयसचा ऍक्सिडेंट झालाय, त्यात त्याला हा जबर धक्का बसलाय. आपण जर त्याला आता काही सांगायला गेलो ना तर त्याला ते पटणार नाही. मला असं वाटतं की थोडा वेळ जाऊ दे, त्यानंतर आपण त्याला व्यवस्थित समजावून सांगू. आराध्य बाळा, अरविंद बरोबर बोलतोय. तू तुझं मन आधी शांत ठेव. आम्ही दोघही तुझ्या बाजूने आहोत. नको काळजी करूस. शांत हो बाळ, सगळं नीट होणार आहे. एवढी गहन चर्चा आता हे ताईच्या कानावर घालायलाच हवं. हॅलो, आम्ही बोलतोय. बोला मॅम. निखिल, आय एम व्हेरी हॅपी विथ युअर परफॉर्मन्स. आम्हाला तुझं काम खूप आवडलं. मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स होता तुझा. मॅम, काय झालं? आराध्या भेटली का? काही बोलली का तुला? मॅम, आराध्या मला भेटायला आली होती आणि मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होती की मी कसा चुकीचा वागलोय. मग आणि म्हणत होती की मी श्रेयसला जाऊन भेटावं आणि त्याला सगळं खरं खरं सांगावं. एक मिनिट, तू काय ठरवलंस? श्रेयसला भेटणारच? खरं खरं सांगणारच? नाही मॅम, डेफिनेटली नॉट. मी असं काही करणार नाही. गुड. यू नो व्हॉट निखिल, तुझ्या ब्रिलियंट परफॉर्मन्समुळे श्रेयसचा तर विश्वास बसलाय की तुम्हा दोघांचं अफेअर आहे. आता आमच्या कुटुंबाचा विश्वास बसला पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी करावं लागेल. म्हणजे ऑफकोर्स आमच्याकडे प्लॅन आहे आणि तो तू इम्प्लिमेंट करायचा आहे. आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. पण मला हे जमेल ना? का नाही जमणार? आणि निखिल, जमवावं लागेल ना. आम्ही तुला काय सांगितलं होतं विसरलास? प्रमोशन, पैसा, आईची ट्रीटमेंट. ओके मॅम, मी करतो. तुला करावंच लागेल बेटा, कारण तू जर आमचं ऐकलं नाहीस तर आम्ही तुझं काय करू माहिती आहे ना तुला. तेव्हा आमचं ऐकावंच लागेल. डू यू अंडरस्टँड? Don't answer. I know. You definitely understand. Bye.